फ्रिक्शनचा नेक्स्ट प्रॉब्लेम आहे. ए बॉडी इज रेस्टिंग ऑन अ रफ हॉरिझॉन्टल प्लेन. द कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन द बॉडी अँड द प्लेन इज 0.2. आता क्वेश्चन मध्ये दिलंय त्याप्रमाणे डायग्राम काढून घेऊया. ए बॉडी इज रेस्टिंग ऑन ए रफ हॉरिझॉन्टल प्लेन, म्हणजे हॉरिझॉन्टल प्लेन आहे आणि त्याच्यावर एक बॉडी प्लेस केलेली. बॉडी इज रेस्टिंग ऑन ए रफ हॉरिझॉन्टल प्लेन. The coefficient of friction between the body and the contact surface is 0.2. म्हणजे म्यूची व्हॅल्यू दिली आपल्याला 0.2. पुढे काय म्हणले? अँड द लिमिटिंग फ्रिक्शन फोर्स दॅट इज ऍक्टिंग ऑन द बॉडी इज 80 न्यूटन. लिमिटिंग फ्रिक्शन फोर्स दिलाय, तो कशाने दाखवतो आपण? कॅपिटल एफ. तो दिला 80 न्यूटन. तो मोशनच्या अपोजिट असणार आहे. गिवन दॅट R is the resultant of the force of friction, म्हणजे हा F, force of friction and the normal reaction. आता बॉडी अशी हॉरिझॉन्टल प्लेनवर असेल तर वेट कुठं दाखवतो आपण बॉडीचं? या बॉडीचं वेट व्हर्टिकली डाऊनवर्ड W, आणि रिॲक्शन कुठून अप्लाय होते? सरफेस कडून सरफेसला नॉर्मल, म्हणजे सरफेसला परपेंडिक्युलर बॉडीवर रिॲक्शन ऍक्ट होणार, त्याला आपण N असं नाव देऊया. आणि फ्रिक्शन फोर्स कुठं असणार? सपोज इकडे मोशन होत असेल तर फ्रिक्शन फोर्स कुठं असणार? इकडच्या साईडला असणार, त्याच्या अपोजिट. मग हा आहे फ्रिक्शन फोर्स. तो आपल्याला दिलाय किती? 80 न्यूटन दिलाय ऑलरेडी क्वेश्चन मध्ये. आणि हे आहे नॉर्मल रिएक्शन. आणि विचारले काय? इथनं पुढचं वाक्य होतं, गिवन दॅट R इज द रिझल्टंट ऑफ द फोर्स ऑफ फ्रिक्शन अँड नॉर्मल रिएक्शन. या दोघांचा रिझल्टंट कोण दिलाय? R, आणि तो आपल्याला फाइंड करायचा. आता या दोन्ही फोर्सचा रिझल्टंट कुठं असणार आहे? त्याच्यामध्ये असणार आहे R. हा R आपल्याला फाइंड करायचा. आता हा या रिझल्टंटनं नॉर्मल रिएक्शन बरोबर केलेला अँगल, त्याला आपण अँगल ऑफ फ्रिक्शन असं नाव आहे त्याला फ्रिक्शन मध्ये. रिझल्टंट अँगल मेड बाय रिझल्टंट विथ नॉर्मल रिएक्शन इज कॉल्ड एज अँगल ऑफ फ्रिक्शन. त्याला फाय असं नाव देतो. आणि हा आपला म्यू काय असतोय? टॅन फाय असतोय. त्यामुळे हा जर अँगल निघाला फाय आणि नॉर्मल रिएक्शन माहित असेल, किंवा हा फोर्स माहित आहे, हा फाय माहित असेल, तर हा R आपण काढू शकतो. R काढायला दोन मेथड आहेत, दोन्ही पण सांगतो मी, दोन मेथड आहेत. तर पहिल्यांदा फाय अँगल काढूया आणि त्या मेथडनं एक R काढून बघूया. आणि सेम दुसरी मेथड आहे, त्यानं पण सेम येते का बघू. आता रिझल्टंट काढायची आपल्याकडे काय मेथड आहे? हा R आपल्याला फाइंड करायचा. एवढं गिवन दिलंय, R काढायचे आपल्याला. सोल्युशन. आता फॉर्म्युले पहिल्यांदा, पहिल्या मेथडसाठी फॉर्म्युला काय? पहिल्यांदा मी दुसरी मेथड म्हणलेलं, त्या मेथडनं पहिल्यांदा सोडूया. तर रिझल्टंटचा फॉर्म्युला काय असतो? समजा दोन फोर्स दिले असतील तर त्याचा दोन फोर्स परपेंडिक्युलर असतील तर त्याचा रिझल्टंट काय असतो? म्हणजे आपण पहिल्या युनिटचे प्रॉब्लेम सोडवलेले रिझल्टंटचे. समेशन एपेक्स आणि समेशन एपेक्स आणि समेशन एफवाय दिला असेल तर त्यांचा रिझल्टंट काय असतोय? फॉर्म्युला रूट मध्ये समेशन एपेक्स स्क्वेअर प्लस समेशन एफवाय स्क्वेअर. तसेच इथं हे दोन परपेंडिक्युलर कंपोनंट आहेत. हॉरिझॉन्टल कंपोनंट आहे 80 आणि व्हर्टिकल कंपोनंट आहे N. मग दोन्हीचा आपण रिझल्टंट काढू शकतोय R. फॉर्म्युला काय असणार? हा F चा स्क्वेअर प्लस N चा स्क्वेअर रूट मध्ये. F इज इक्वल टू R इज इक्वल टू रूट मध्ये F स्क्वेअर प्लस N स्क्वेअर. पण आपल्याला N माहित नाही ना, W माहित नाही, त्यामुळे N काढू शकत नाही इक्विलिब्रियम. मग परत F चा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. फ्रिक्शन फोर्स काय असतोय? F इज इक्वल टू म्यू इंटू R. आता यातलं F दिलंय, म्यू दिलंय, N काढू शकतो. N घेतलंय आपण नोटेशन, इथं N घेतलंय नोटेशन, नॉर्मल रिएक्शन. F इज इक्वल टू काय असतं? म्यू इंटू नॉर्मल रिएक्शन. मग N काढू शकतो आपण. आता इथनं N निघालं की ते F आणि N इथं टाकले की रिझल्टंट निघते. एवढंच आन्सर आहे. दुसरी मेथड अजून अँगलवरनं पण आपण काढू शकतो. पहिल्यांदा या मेथडनं काढून बघूया किती येते. पहिल्यांदा F वरून म्यू इंटू N. F किती दिलंय? 80. म्यू दिलंय आपल्याला 0.2.
आणि इंटू एन. एन इज इक्वल टू काय येणार 80 डिवायडेड बाय 0.2 किती येते बघा 80 डिवायडेड बाय 0.2 एन इज इक्वल टू किती येते 400 न्यूटन. नॉर्मल रिएक्शन आली 400 न्यूटन, त्यामुळे या बॉडीचं वेट पण किती असणार 400 न्यूटन. इक्विलिब्रियम नुसार दोनच फोर्स आहेत ना, एन व्हर्टिकली अपवर्ड आहे, डब्ल्यू त्याला अपोजिट आहे, तेवढीच सेम व्हॅल्यू असणार, फक्त डायरेक्शन अपोजिट. म्हणजे डब्ल्यू सुद्धा 400 न्यूटन असणार. डब्ल्यू इज इक्वल टू 400 न्यूटन. आता आपल्याला रिझल्टंट पाहिजे. आर इज इक्वल टू फॉर्म्युला रूट एफ स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर. एफ दिलाय आपल्याला 80 चा स्क्वेअर प्लस एन निघालं 400 चा स्क्वेअर. आर इज इक्वल टू किती येणार रूट मध्ये ब्रॅकेट टाका 80 स्क्वेअर प्लस 400 स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट, तर आन्सर बरोबर आहे ना. किती येते 407.9215 येते न्यूटन. 407.9215 न्यूटन एवढं येते. आता फायच्या मेथडनं पण आपण काढू शकतोय. हा अँगल जर माहित झाला आपल्याला तर आर काढू शकतोय आपण. हा अँगल माहित झाला तर हा अँगल माहित झाला, ही एक साइड माहित आहे आपल्याला, तर हा आर काढू शकतोय आपण. बाकी काय नाही समजा काढलं. आता ह्याच्यावरनं आधी फाय अँगल काढूया. हा अँगल काढला की हा अँगल निघेल, आणि मग एक साइड आणि एक अँगल माहित असलं तर त्याचा हायपोटेनियस निघतोय ना आर. हा जर राईट अँगल ट्रायंगल घेतला आणि हा जर अँगल घेतला थिटा आपण, तर त्याचा हायपोटेनियस आर आहे, आणि ही साइड माहित आहे एक साइड, आणि अँगल माहित झाला तर आर काढू शकतो आपण. मग हा अँगल आधी काढूया, त्याच्यावरनं हा निघतोय. मग 90 मायनस हा केला की हा अँगल राहतोय थिटा. थिटा काढूया आधी, त्यासाठी फाय पहिल्यांदा. सो दुसरी मेथड. आता या एवढ्या मेथडने हे आन्सर बरोबर आहे, इथंच आन्सर संपले. दुसरी मेथड दाखवतो. तर फाय इज इक्वल टू काय येणार टॅन इनवर्स म्यू. म्यूची व्हॅल्यू किती आहे, म्हणजे म्यू काय असतं टॅन फाय असतं. कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन असते टॅन अँगल ऑफ फ्रिक्शन. हा फॉर्म्युला आहे म्यूचा. आता फाय इज इक्वल टू काय येणार टॅन इनवर्स म्यू. म्यूची व्हॅल्यू 0.2, ती मी इथं पुट करतो. किती येते टॅन इनवर्स 0.2 किती 11.30 डिग्री. मग आता थिटा काय येईल 90 मायनस 11.30 करायचं. हा टोटल अँगल आहे 90 मायनस हा 11.30 केला, हा शिल्लक किती राहतोय थिटा 78.70 डिग्री. बरोबर थिटा आला. आता हा थिटा अँगल झाला. थिटाची कोणती साइड आहे ऍडजस्टंट साइड, ती माहित आहे आपल्याला. ऍडजस्टंट साइड काय असते कॉस, म्हणजे कॉस थिटा घेतलं तर हा आर काढू शकतो आपण. कॉस थिटा काय असणार या त्या डायग्राम मध्ये कॉस थिटा इज इक्वल टू काय असणार ऍडजस्टंट साइड डिवायडेड बाय हायपोटेनियस. ऍडजस्टंट साइड किती आहे एफ डिवायडेड बाय हायपोटेनियस काय आर, म्हणजे कॉस थिटा इक्वल टू काय येणार एफ डिवायडेड बाय आर. सो आता एफ माहित आहे आपल्याला, थिटा माहित आहे, आर निघते. मग आर जर इकडे घेतलं तर कॉस थिटा काय होईल तिकडं डिवाइड, म्हणजे आर इज इक्वल टू काय येणार एफ डिवायडेड बाय कॉस थिटा. सो एफ ची व्हॅल्यू माहित आहे 80 डिवायडेड बाय कॉस 78.70 किती येते बघा. आर ची व्हॅल्यू निघते डायरेक्ट, म्हणजे तेवढंच येते. बरोबर 408.427 न्यूटन. न्यूटन. आता इथं पण आलेलं 407.92. आता मी काय इकडे आन्सर काढताना मी पूर्ण डिजिट घेतलेले, म्हणजे 4-4, 5-5 डिजिट घेतलेले. इथं तुम्ही घेताना कमी डिजिट घेतल्यामुळं पुढं आन्सर थोडासा फरक आलाय दोन्ही. इथं जर 4 डिजिट घेतले ना अँगल काढतानाच, तर हे आन्सर बरोबर ऍक्युरेट येणार 407 पॉईंट समथिंग येणार. सो दोन्ही पद्धतीने तुम्ही आन्सर काढू शकता.